नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे अभयवचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे कोट्यावधी भक्तांना जगण्याची नवी उमेद देते. स्वामींची भक्ती केवळ देवाऱ्यात दिवा लावण्यापुरती मर्यादित नसते, तर ती आत्मिक असते. बऱ्याच वेळेला स्वामी आपल्या भक्तांच्या इतके जवळ असतात की भक्ताला स्वतःच्या मनामध्ये स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. आपल्या मनात, आपल्या विचारात, आपल्या अंतरात्म्यात स्वामींचा वास आहे का, हे ओळखण्यासाठी काही खास संकेत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया असेच काही मुख्य संकेत जे दर्शवतात की आपल्या मनामध्ये प्रत्यक्ष स्वामींचा वास आहे. सगळ्यात पहिला संकेत आहे संकट काळामध्ये प्रचंड मानसिक शांतता लाभणे. सर्वसामान्यपणे माणूस संकटात सापडला की घाबरून जातो, त्याचा थरकाप उडतो. पण जर आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठे वादळ आले पण आपल्या मनाचा समतोल बिघडत नसेल, तर हे स्वामींच्या वास्तव्याचे पहिले लक्षण आहे. जेव्हा एखादी कठीण परिस्थिती समोर उभी राहते तेव्हा आतून एक शांत आवाज येतो, काळजी करू नको, जे होईल ते चांगलेच होईल. याचा अर्थ असा की ही शांतता आपली स्वतःची नसते, तर आपल्या मनात वास करणारे स्वामीच आपल्याला धीर देत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या अभयवचनाची प्रचिती आपल्याला प्रत्येक संकटामध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. दुसरा संकेत आहे नामस्मरणाची अखंड ओढ निर्माण होणे. काही लोकांना नामस्मरण करण्यासाठी माळ हातामध्ये घ्यावी लागते किंवा वेळ काढावा लागतो. पण जर आपल्या मनामध्ये स्वामी असेल तर आपले नामस्मरण हे न करताही होणारे बनते. काम करताना, चालताना, अगदी विश्रांती घेतानाही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ हा जप आपोआप सुरू राहतो. स्वामींच्या नामाचा जप करताना मनाला एक वेगळाच आनंद आणि तृप्ती मिळते. भौतिक जगातील वस्तूंपेक्षा स्वामींच्या नामामध्ये जास्त सुख वाटू लागते. मनाची ही अवस्था दर्शवते की स्वामींनी आपल्या मनामध्ये वास केलेला आहे. तिसरा संकेत आहे इतरांबद्दल मनामध्ये कमालीची दया आणि क्षमाशीलता निर्माण होणे. आपले स्वामी हे करुणेचे सागर आहेत. जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या मनात वास करतात तेव्हा त्या भक्ताचा स्वभावही स्वामींसारखा दयाळू बनू लागतो. आपल्या मनामध्ये इतरांबद्दलचा राग, द्वेष, मत्सर कमी होऊ लागतो. आपल्याला कोणाचा सूड घेण्याची इच्छा होत नाही. एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला किंवा गरजू माणसाला पाहून आपलेही मन हेलावून जाते आणि आपण न मागता त्यांची मदत करतो. कोणाकडून चूक झाली तर स्वामी बघून घेतील म्हणून आपण त्या व्यक्तीला सहज क्षमा करतो. हा सात्विक बदल म्हणजेच मनातील स्वामींचा वास होय. चौथा संकेत आहे अंतःप्रेरणा प्रबळ होणे आणि घटनांचे पूर्वसंकेत मिळणे. जेव्हा आपले मन स्वामींच्या चरणी पूर्णपणे समर्पित होते तेव्हा मनाची शुद्धता वाढते. यामुळे आपली अंतःप्रेरणा म्हणजे सिक्स सेन्स अत्यंत तीव्र होतो. भविष्यात काय घडणार आहे किंवा समोरची व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे याचा अंदाज आपल्याला आधीच येतो. एखाद्या चुकीच्या मार्गावर जाताना आपले मन आपल्याला आतूनच टोकते. हा आतला आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून आपल्या मनात बसलेले स्वामीच असतात, जे आपल्याला नेहमी योग्य आणि अयोग्य यातील फरक दाखवून नेहमी सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. पाचवा संकेत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींची इच्छा मानून समाधानी राहणे. मानवी स्वभाव असा आहे की मनासारखे झाले नाही की माणूस निराश होतो आणि देवाला दोष देतो. पण ज्याच्या मनामध्ये स्वामी राहतात त्याची विचारसरणी पूर्णपणे बदलते. आयुष्यामध्ये सुख आले काय किंवा दुःख आले काय, दोन्ही परिस्थितींमध्ये आपण स्थिर राहतो. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे आणि त्यातच माझे कल्याण आहे, असा दृढ विश्वास मनामध्ये निर्माण होतो. जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या इच्छेवर सोडून देतो म्हणजे शरणागती पत्करतो तेव्हा आपले मन हे स्वामींचे घर बनते. सहावा संकेत आहे अहंकार नष्ट होणे. स्वामींच्या वास्तव्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे मीपणाचा किंवा अहंकाराचा नाश होणे. मी हे केले, मी हे मिळवले, हा अहंकार संपून आपल्या मुखामध्ये आणि मनामध्ये एकच भावना असते, ते म्हणजे जे काही केले ते स्वामींनीच केले, मी तर फक्त एक निमित्त आहे. जेव्हा आपल्यामधील हा मीपणा संपतो तिथे स्वामी सुरू होतात. स्वतःला पूर्णपणे शून्य समजून स्वामीचरणी लीन होण्याची वृत्ती हे सिद्ध करते की आपल्या मनामध्ये केवळ स्वामींचा श्वास आहे. सातवा संकेत आहे स्वप्नामध्ये वारंवार स्वामींचे किंवा त्यांच्या प्रतीकांचे दर्शन होणे. स्वप्न हे आपल्या सुप्त मनाचा आरसा असतात. जर आपल्या मनामध्ये स्वामींचे विचार सातत्याने घोळत असेल आणि आपला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी स्वप्नाच्या माध्यमांमधून दृष्टांत देतात. स्वप्नात स्वामींची मूर्ती दिसणे, स्वामींच्या पादुकांचे दर्शन होणे
किंवा स्वामींचा फोटो दिसणे, अक्कलकोटचा वटवृक्ष दिसणे अशी स्वप्ने म्हणजे स्वामी केवळ आपल्या मनातच नाहीत तर आपल्या संपूर्ण चेतनेमध्ये व्यापलेले आहेत. स्वप्ने म्हणजे स्वामी आपल्या अगदी जवळ असल्याचे अत्यंत स्पष्ट लक्षण आहे. तर हे काही प्रमुख संकेत असतात जे दाखवतात की स्वामी आपल्या मनातच वास करतात. जेव्हा एखादी व्यक्ती सतत स्वामींचे स्मरण करते, त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला हळूहळू जाणवते की स्वामी बाहेर कुठेतरी नसून तिच्या प्रत्येक विचारांमध्ये, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि प्रत्येक योग्य निर्णयामध्ये आहेत. मनातील सद्विवेक बुद्धी, सत्याचा मार्ग आणि चांगुलपणाची प्रेरणा हे स्वामींचे खरे रूप आहे. स्वामी आपल्या आत वास करतात हे ओळखण्यासाठी मोठ्या चमत्कारांची वाट पाहण्याची गरज नसते. जर आपल्या मनामध्ये श्रद्धा वाढत असेल, संकटात धैर्य टिकून राहत असेल, योग्य अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता वाढत असेल, इतरांबद्दल प्रेम आणि करुणा निर्माण होत असेल, प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर विश्वास ठेवण्याची ताकद मिळत असेल, तर समजून जावे की स्वामींची उपस्थिती आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होत आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या संकेतांपैकी जर तुम्हाला काही संकेत स्वतःमध्ये जाणवत असेल तर समजून जावे की तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. स्वामींचे तुमच्यावर अथांग प्रेम आहे आणि ते सदैव तुमच्या मनात वास करत आहेत. हा स्वामींचा वास कायम टिकून ठेवण्यासाठी मनामध्ये कधीही गर्व येऊ देऊ नका. आपली भक्ती, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण चालू ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. स्वामींना कुठे बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या मनाला शुद्ध, शांत आणि सकारात्मक बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण जिथे श्रद्धा, प्रेम, दया आणि सत्य असते तिथे स्वामींचा वास असतो. स्वामींचा वास प्रत्येकालाच लगेच जाणवत नाही. ज्यांच्या मनामध्ये खरी भक्ती आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास असतो त्यांना स्वामींची उपस्थिती अधिक जाणवते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा स्वामी आपल्या मनात वास करतात तेव्हा आपल्याला कोणते संकेत दिसतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.